सर रिसंटली असेंब्लीन कोमनिदाद लँड हे बिल अनएथोरायज स्ट्रक्चरार रेगुलायज जावपाचे पास केलेले आसा. तर हेजेर तुमचें कितें मत आसा? माझं नाव नेल्सन फर्नांडीस आहे. मी आसागाव कम्युनिदाचा अटर्नी आहे. हे जे बिल आता गव्हर्नमेंटने आता असेंब्लीमध्ये पारित केले आहे 8 ऑगस्ट 25ला आणि बिल नंबर 39 ऑफ 2025 आहे. ह्याच्यामध्ये असं आहे की आमची जी कम्युनिदाद आहे ही एक खाजगी म्हणजे प्रायव्हेट बॉडी आहे आणि ह्याच्यासाठी जे काही कायदे वगैरे लागतात ते आमच्या कोड ऑफ कम्युनिदादमध्ये आहे. तर हा जो डिसिजन आहे, कसलाही डिसिजन कम्युनिदादच्या बाबतीत आहे तो आम्ही कम्युनिदादला घ्यावा लागणार आहे. म्हणजे आम्ही घेतो ते. ओके, ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट दखल घेते आहे. पण माझं असं मत आहे की गव्हर्नमेंटने ॲटलिस्ट आम्हाला विचारायला पाहिजे होतं, आमचा सल्ला घ्यायला पाहिजे होता आणि त्याच्यानंतर हे बिल त्यांनी असेंब्लीमध्ये पारित करायला पाहिजे होतं. गव्हर्नमेंटने असं काहीच केलेलं नाही. आणि हे जे इल्लीगल आहेत आता जे लोकांनी बांधलेले आहेत इल्लीगल, माझं एकच मत आहे की कुठचीही वस्तू इल्लीगल जर असली तर त्याला तुम्ही लीगल करू शकत नाही. आणि हे असं आहे की आमची जी कम्युनिदाद आहे त्याच्यामध्ये गावकार आणि शेअर होल्डर म्हणून लोक असतात. आमचे जे मेंबरचे आहेत त्यांना गावकार आणि शेअर होल्डर बोलतो आम्ही. तर हे जे गावकार आणि शेअर होल्डर आहेत ह्यांना जेव्हा आम्ही एखादं जागा देतो घर बांधण्यासाठी 300 स्क्वेअर मीटरची, तेव्हा त्यांची जी प्रोसेस असते ती कमीत कमी 4-5 वर्षाची प्रोसेस असते. त्यांचे सगळे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जाऊन त्यांना लायसन्सेस काढावे लागतात आणि त्याच्यानंतरच त्यांचे कायदेशीर होतं ते घर. आता हे जे इल्लीगल लोक बांधतात हे कधी कधी शनिवारी येतात आणि सोमवारीपर्यंत बांधून निघून म्हणजे आपल्या राहायला सुरुवात करतात. त्यांना ना कम्युनिदादला पैसे द्यावे लागतात, ना कुठे लायसन्ससाठी धावपळ करावी लागते, ना गव्हर्नमेंटचे जे लायसन्सचे पैसे भरतात ते कायच भरत नाहीत. आणि असे काय छोटे छोटे वस्त्या हे इल्लीगल वस्त्याच तयार होत आहेत सगळ्याकडे आणि आमची जमीन आमच्या हातातून सुटून जाते. तर गव्हर्नमेंटने जे हे इल्लीगल बिल केलेले आहे हे कम्प्लिटली इल्लीगल आहे. एका तऱ्हेत आमचे जे मेंबर आहेत ज्यांचा हक्क आहे या जमिनीवरती त्यांना एवढा वेळ लागतो हे सगळं करण्यासाठी. आणि दुसऱ्या साईडे हे जे इल्लीगल लोक येतात हे डायरेक्ट येऊन तिकडे बांधून राहायला लागतात आणि मग गव्हर्नमेंट थोड्या वर्षांनी ते लीगल करतात. सो माझं असं मत आहे की एकतर हे कॉन्स्टिट्यूशनच्या विरुद्ध आहे आणि सगळे कम्युनिदाद आता एकत्र झालेले आहेत हे अपोज करायला आणि आम्ही खरंच अपोज करणार आहे. हे आम्हाला दुसरा काय मार्गच नाही. कारण आम्ही जर हे अपोज केलं नाही तर येत्या वर्षामध्ये आणि इल्लीगल होणार आणि मग गव्हर्नमेंट परत ते लिगलाइज करणार आणि आमची जमीन सगळी आमच्या हातावरनं सुटून जाणार. सर आज प्रेस घेतली होती सेव्ह कोमनिदाद सेव्ह गोवा. हो. तर काय डिसिजन झालं त्या नाही ते आणि कोणता एक डेट दिला आहे तुम्ही ऑगस्टमध्ये काय नाही काय झालं आहे की 24 ऑगस्टला ह्याच महिन्याच्या 24 ऑगस्टला आमची एक मीटिंग होते. त्याच्यामध्ये आम्ही कम्युनिदादबद्दल सगळी माहिती देत असतो. म्हणजे ठराविक टॉपिक्स जे आहेत त्याच्यावरती आम्ही आमच्या जे नवीन पिढी आहे त्यांना माहिती वगैरे देत असतो. तर ह्याच्यामध्ये काय होते की त्या दिवशी लोक येणारच होती माहिती वगैरे घेण्यासाठी. पण आता हे गव्हर्नमेंटचं जेव्हा इल्लीगल बिल आलेलं आहे तर आम्ही त्याच्यावरती सुद्धा काहीतरी डिसिजन घेऊ इच्छितो. त्यामुळे आम्ही काय केलेलं आहे की प्रत्येक कम्युनिदादाने तिकडे जाऊन आपल्या कमिटीचं एक रेझोल्युशन घ्यायचे आपलं डिसिजन द्यायला की हे जे बिल आहे ते इल्लीगल आहे. एकदा ते रेझोल्युशन घेतलं की ते तिकडे गोळा करणार आम्ही त्या दिवशी आणि मग पुढचा जो काय आमचे पाऊल आहे की कोर्टात जाणं किंवा कसलंही पाऊल असणार ते आम्ही त्याच्यानंतर विचार करून ते करू. सर तुम्हाला वाटते की जो आमचा गोवा गव्हर्नमेंट आहे तो कोमनिदाद लँडवरती प्रेशर टाकतो? नाही, मी तसं बोलू शकत नाही. ज्या पद्धतीने हे बिल आलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला वाटते तसं? नाही, मी गव्हर्नमेंटच्या कामगिरीबद्दल काय बोलू शकत नाही. मी आपल्या संस्थानाबद्दल बोलू शकतो कारण काय मी त्या संस्थानाचा व्यक्ती आहे. मला एकच बोलायचं आहे की ही संस्था जी आहे ही प्रायव्हेट संस्था आहे. मला कोणी समजा दुसरा बाहेरचा माणूस येऊन तुमच्या घरात जर काहीतरी त्याने इल्लीगली जर काहीतरी बांधलं तर तुम्हाला ते सहन होऊ शकतं काय? तर त्या मनाने आमची सुद्धा प्रायव्हेट संस्था आहे. आम्हाला हे सहन होत नाही की बाहेरचे लोक येऊन तिकडे बांधतात. ओके, तर त्यामुळे मला असं वाटत नाही की गव्हर्नमेंटचं
मला गव्हर्नमेंटबद्दल बोलायचं नाही, ते आपलं काम करतायत, पण मी ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ आमची संस्था मला असं वाटतं की हा बिल इलिगल आहे. और असेंब्लीमध्ये मिनिस्टर असं सुद्धा म्हणतात की जर ती घर डेमोलिश केली हो. तर ते कुठे जाणार, तर ते तुम्ही कसं पाहता? नाही, पण ते कसं होऊ शकतं साहेब, कारण उद्या जर कोणी चोरी केली आणि तो बोलायला लागला की माझी फॅमिली गरीब होती म्हणून मी चोरी केली, तर त्याला काय माफ करणार काय? असं शक्यच नाही ना. कायदा तोडणं म्हणजे काय मुळातच चुकीचं आहे ना, तर त्याला कसं आपण नंतर लिगलाइज करू शकतो? ओके, तुम्ही काय मेसेज देऊ शकतात गोयच्या सीएमला बी? मी काय मेसेज देऊ शकतो, मी आपल्या संस्थाचा एक माणूस आहे जो आपली संस्था वाचवण्याकरता आणि त्याबरोबर गोव्याला वाचवण्याकरता प्रयत्न करतोय. बस एवढंच माझं मत आहे. थँक्यू सर.